लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 26 जानेवारी 2026ला जिल्हा परिषद समोर पूनम चौकमध्ये राज्याचे निष्क्रिय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पुतळा दहन करण्याचा निर्णय आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। प्राथमिक शिक्षण विभाग हा भ्रष्ट कारभार झालेला असून या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यावर नियंत्रण राहिलेलं नाही। मुंबई उच्च न्यायालय, सोलापूर शाळा न्यायाधिकरण येथील मय्यत हाशमी, मुदस्सर अली आणि समदानी आपा यांचा जो प्रकरण आहे तो हायकोर्टाने निकाल दिलेला आहे, राज्य शासनाने निकाल दिलेला आहे, शिक्षण आयुक्तांनी निर्णय दिलेला आहे, शिक्षण संचालकांनी निर्णय दिलेला आहे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्याकडे हे सर्व प्रकरणं प्रलंबित आहेत। त्यांनी सोलापूरचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांना अनेकदा वेळोवेळी लेखी तोंडी सूचना देऊन देखील त्या ठिकाणी त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आणि अशी भ्रष्ट शिक्षण विभागाच्या विरोध हा आंदोलन आम्ही पुकारलेला आहे। 26 जानेवारी 2026 पासून सोलापुरातून शिक्षण मंत्र्याच्या पुतळ्याच्या दहनापासून 1 फेब्रुवारी 2026ला दुसरं आंदोलन पुण्यात येथे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी माध्यमातून त्या ठिकाणी हे बातम्या आणि त्यांचं भ्रष्ट कारभार आम्ही त्या ठिकाणी उघडीस आणणार आहे। त्याचबरोबर पुणे एस.आय.टी जे शासनाने शिक्षण विभागातला जो गोंधळ आहे, भ्रष्ट कारभार, ते थांबवण्यासाठी, त्याला ब्रेक लावण्यासाठी जे एस.आय.टी नेमलेली आहे त्या एस.आय.टीने दाखल झालेल्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी एस.आय.टीचे सदस्य सचिव हारून अत्तार यांना आदेश केलेले आहेत की तुम्ही स्वतः चौकशी करून या ठिकाणी अहवाल सादर करावा। परंतु हारून अत्तार यांनी बेकायदेशीर कामकाज चालू केलेलं आहे आणि तक्रारीसोबत दाखल केलेले पुरावे चोरून नष्ट करण्याचा काम हारून अत्तार यांची यंत्रणा या ठिकाणी करीत आहे। या संदर्भात एस.आय.टीचे प्रमुखांच्या निदर्शनात आम्ही ही बाब आणून देणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे भ्रष्ट कारभार केलेले आहेत, बंदी काळात अपरून दिलेले आहेत आणि हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी प्रकरणं तक्रारीसोबतची चोरून नष्ट केल्यामुळे आणि तक्रार ज्यांच्या विरोधात आहे त्यांच्याकडे ही चौकशी सोपवलेली आहे। हे एस.आय.टीच्या नियमाच्या विरोध असल्यामुळे या ठिकाणी हे एस.आय.टी प्रमुखांच्या निदर्शनात ही बाब आम्ही आणून देणार आहे। वेळ प्रसंगी ही बाब आम्ही मुंबई उच्च न्यायालयात लावून धरणार आहोत। आज सोलापुरात शिक्षण मंत्री आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे, तरी या संदर्भात आपण शिक्षण मंत्री यांना भेटणार आहे का? शिक्षण मंत्रीला आजच आम्ही घेराव घेऊन या ठिकाणी तोंड काळा करायचा निर्णय लेबर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला होता, परंतु विभागीय शिक्षण उपसंचालक श्री गणपत मोरे साहेब यांचा आत्ताच मला फोन आलेला होता, तर त्यांनी हे प्रकरण 25 तारखे बुधवारी त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे आणि बुधवारी हा प्रकरण जर निपटलं गेलं नाही तर या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचं तोंड काळा करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। वेळ प्रसंगी शिक्षण मंत्र्याचा राज्यात कुठेही दौरा असो किंवा मंत्रालयात असो त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे लढा देण्याचा निर्णय केला।